शिंदे असं म्हणाले की तुम्ही पाहणी करून काय मदत वाटप करणार आहे का, अशी खिल्ली उडवली सर त्यांच्या ती एक बेनामी कंपनी आहे त्यांचा पक्ष, म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही. जे स्वतःची जाहिरातबाजीमध्ये मशगूल आहेत अशा लोकांना मी किंमत देत नाही. परत एकदा सांगतो की PM केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्याचे पटीने PM केअर फंडामध्ये पैसे आहेत, तर पंतप्रधान ती जबाबदारी घ्यावी. तुम्ही म्हणताय ते असं म्हणाले, अजित पवार असं म्हणाले की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. हे जर त्यांना माहिती आहे तर ज्याप्रमाणे ते सोंग करून उपकार केल्याच्या आवेशामध्ये सांगतायत लाडक्या बहिणीबद्दल, तर मला त्यांना सांगायचं की मी तुम्हाला मार्ग पण दाखवतोय. PMकडे जा, तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे, त्यांनी नुसता धूर सोडू नका, तर पंतप्रधानांकडे जाऊन PM केअर फंडातून पैसे घेऊन या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला की पाठीमागच्या मदतीचं काय, मुख्यमंत्री म्हणाले की राजकारण करू नका. तर दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की 45,000 कोटी जे आहे ते आम्ही लाडक्या बहिणीवर खर्च करतो. एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारल्यानंतर दादा असं म्हणाले की त्याला मुख्यमंत्री करा ना, बरा पडेल तो, कारण त्याला दुःख तो भोगतोय, त्याला त्याचं दुःख माहिती आहे. तुम्ही म्हणून मी म्हटलं ना, लाडकी बहीण करताय, त्या लाडक्या बहिणीचं घर 1,500 रुपये पर महिना यांनी सावरलं जाणार आहे का? आत्ता मुलाबाळांचं जे नुकसान झाले शिक्षणाचं फी माफ होणार आहे का? त्याच्यानंतर ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे, 5-5 वर्ष लागतील काही जमीन परत ती त्या अवस्थेत आणायला, खर्च निघणार कसा? आता सगळं पीक गेल्यानंतर केवळ हाच हंगाम नाही, पुढचा हंगामसुद्धा आता धोक्यात आलेला आहे. हे एवढं डोक्यावरचं कर्ज हे लाडक्या बहिणीच्या 1,500 रुपयांनी भागलं जाणार आहे का? ह्याचं उत्तर हे अजितदादांनी द्यावं, आणि मग त्यांना काय खेळायचं असेल ते खेळू द्या. टाइम बॉन्ड काहीतरी असलं पाहिजे की किती दिवसामध्ये या शेतकऱ्यांपर्यंत मदत मिळाली पाहिजे, तसं तुम्ही दिवाळीच्या टाइम बॉन्ड आवाहन करता की एवढा? माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत, कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे, दिवाळीच्या आत. मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच, पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. सरसकट म्हटलंय, मात्र आकडा काही सांगत नाहीये, पैशांचं काही बोलत नाही. कोण? मुख्यमंत्री फक्त मदत घेऊन नाही, म्हणूनच की आता हे राजकारण करत नाहीत असं मला वाटतं, पण त्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी. आणि कर्जमुक्ती जसं मी कालबद्ध स्वरूपामध्ये ती केली होती, करोना असताना सुद्धा केली होती, कालबद्ध होती, तसं तुम्ही कालबद्ध एक तारीख जाहीर करा की या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढं कर्जमुक्त आम्ही शेतकऱ्यांना करून टाकू. कालबद्धही सांगत नाही, स्वरूप पण सांगत नाही, नेमकं आम्ही काय करणार? आता त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी कशी देऊ? तुम्ही काय त्यांना सूचना करा, कारण मी त्यांना सूचना केलेली आहे की कालबद्ध कार्यक्रम आखा, पंचनाम्याचं थोतांड करू नका. जसं स्वतःच्या जाहिरातबाजीवरती तुम्ही हजारो कोटी रुपये उधळले, त्याचा पंचनामा जनता करते, त्याच्यामुळे ह्या पंचनाम्याच्या शुक्लकाष्ट किंवा काय असतं त्याच्यामध्ये जनतेला अडकवू नका. विनासायास त्यांना मदत द्या, कारण शेतकरी आज खचलेला आहे. अनेकांची, काही जणांची घरं वाहून गेलेत, काही शेतकरी नाही आहेत पण त्यांचीसुद्धा घरं वाहून गेलेत. मग प्रधानमंत्री आवास योजना जी काय आहे त्याचा आभास न आणता तुम्ही त्यांना आता घरं बांधून का देत? पंजाबचं सरकार घरं बांधून देते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.